औचित्यवाडी. डेपुटी आता आहे ना कांद्याला पाणी द्यायचंय पण मला मोटर चालताना चावी द्या ना स्वतःची. ओ डेपुटी अहो स्वतः चावी द्या मला रानात जायचंय. बघ ना असं तिथं तुमच्याच तब्येत राहते ना. काय आलंय काय यार ठीक आहे. मला आहे ना 2-3 दिवसापासून झोपच लागायची बंद झाली. झोप लागत नाही. डोक्यात निगेटिव्ह विचार येत राहतात. काही होते का काय काय कळाना. तरी त्या बाईसाहेब म्हणत होत्या हे ना रात्री झोपत पण नाही आणि नुसते या अंगाला बाई त्या अंगाला बाई या झाल्या जाल आजच्या त्या रूमला चक्कर मारिता तुम्ही. अरे तेच तर झालंय ना. काय झालंय काय कळाना. नुसतं डोक्यात निगेटिव्ह विचार येत राहतात. नुसतं असं झोपच लागत नाही. एकदा पाठ 2 वाजता उठलो का एक तर आधी चुळबुळ 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 लवकर झोप लागत नाही. इकडून तिकडून थोडा डोळा लागला का परत जाग येते आणि मनात असे भयानक विचार येतात काही. तुम्हाला लय भाऊ तुम्ही मोबाईल बंद करा राव डेपुटी. अरे मोबाईल बंद करायला किती मोबाईल बघतोय. झोप येत नाही म्हणून मोबाईल बघतोय. मग त्याच्यामुळंच ना हा झोप येत नाही म्हणून मोबाईल पाहते म्हणून तर तुम्हाला झोप येत नाही. अरे झोप तर येईना नका काय ना पण मनात बी लय बेकार बेकार विचार येतात रे. मग आता बरोबर आहे ना मोबाईलला जे येतंय ते मग मनात विचार धरिता मग ते डोक्याने हे चालत मग त्याच्यामुळे झोप येत नाही तुम्हाला. मोबाईलच्या येणे काय घाबरतोय मी. धडधाकट माणूस आहे पण काय झालंय काय कळणार. असं मन कमून आवडच झालंय. नुसतं असं भीती वाटते. धाड 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 होती कम काय. नाही नाही लय तुम्हाला काय नाही होत. बरं असं तर गावात आहे ना चक्कर मारून या म्हणजे तुमचं मन आहे ना फ्रेश होईल आणि 2-3 जण संबोधले ना तुमचं डोक्यातला विचार निघून जाईल. नको बाबा बाडबाड ऐकले तरी डोकं दुखायला लागतं. मग घरात भांडं पडले तरी डोकं दुखत आहे. मग गावात जायला मला आता भीती वाटायला लागली. अहो या ना जाऊन. नको जातो तुझ्या बघ तिथं चावी द्या कपाटात जा घेऊन जा. बघ बरं चालतंय मला बसू दे इथं. हा झाले सध्या गावात काय असं कर्मनाच बघितलं का माणूस असा ना बोलत सुआ ना बारे तोंडाने रामकृष्ण हरी म्हणावं माऊली म्हणावं काहीतरी म्हणावं. अहो काय माऊली म्हणताय काय चाललंय तुमचं. आमच्या माझं तिथे मोठी दंदन लागली ते तुम्हाला काय सांगायचं आता. तेलाची फॅक्टरी टाकली काय डेपुटीने सगळं तेल चाललंय कपड होतं तेल कमी लावीच आहे आणि काय गणगण तुझ्या मागे एवढी. अहो ताई ते डेपुटीला झोपच लागत नाही मग 2-3 दिवसापासून. डेपुटीला झोप लागला ना हा काय भानगड काय भांदड भिंदड काय नाही त्यांनी तसलं टेन्शन घेतलं काय ना ते म्हणते इथं दुत आहे तिथं हे होत आहे तसं होत आहे नरड्यापर्यंत येते म्हणते. काय बोलत आहे माझं काहीच काय नाही. इथं दुखत इथं दुखत जेवढे असेल ते नाड्यापर्यंत येणारच ना. एवढं कशाला खायचं त्यांनी. अहो ते 4 वेळा म्हणते माय ठोटे वाढलेत काय. हा झोप नाही सुजलंय एवढं. प्रॉब्लेम आहे ना त्यांना त्याच्यामुळे. आणि तुम्हाला सांगतो बाईसाहेब म्हणे हे ना ह्या अंगाला त्या अंगाला ह्या अंगाला आता रूमची पार झाले बसते पाठपर्यंत. काय सांगू तू हा म्हणजे झोपत नाहीत का काय. झोपतच नाही आणि त्यांचं टेन्शन मला. होय अहो हे 3 वाजेपर्यंत झोप येत नाही आणि 2ला सुटत येत आपण. 3 वाजता झोपत नाहीत आणि 2ला जाग येते हा आणि मग झोपतच नाहीत. झोपतच नाही. पाठ 2ला कळलं. बरं जाऊ द्या मला पान द्यायचंय जातो मी. पान मला बी आणि एक मसाला आणि याला एक साधा. पान नाही पाणी तांद्याला पाणी द्यायचंय. आता या शेताराला लागले तर ते वावर तोड पाहिजे. हा ते खरंच आहे. हा झोपून येत का काय झोपून येत तसलं झोपून अरे झोपून म्हणजे झोपत नाही ते कळलं पण पडून येत का काय असं म्हणायचं. आताच नाही पडून मग काय ते पा या आले तर जाऊ या आम्ही वैतच राहा. हा या 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 झालं काय झालं संडे डेपुटीला झोप लागत नाही म्हणजे. मी तर तुला सांगतो त्यांच्याकडे बघितल्याशिवाय मला नाही कळायचं. चल जायचं का भेटायला त्यांना? मग बघून आधी माणूस आहे सोन्यासारखा. चल भेटू आपण त्यांना. काय बघत आहे काय रे. काय झालं डोळ्याला. पापण्या लांबल्याशिवाय. काय सांगतो पापण्या लांबले म्हणजे डेपोटी तुम्ही कुठं उभे नाही. म्हणजे लय काय होतं उभ्याने. नाही कुठं केलते का काय कुठं बाहेर असं? बाहेर बिहेर आता बाहेर जाणं होतच लवी होतीच कुठं बी. काय आलं काय झालं म्हणजे श्याम्या त्यांना बाहेर वासा झालाय. झालं असं लय डेंजर बाहेर वासा. कुठं जर आपण जर बसून बी केलं ना तरी बाहेर वासा होतो. उभ्याने केलं माहित नसतं ना आपल्याला कुठं काय कोणती जागा कशी काय.
ए यार तुम्हाला काय म्हणायचं मला काय कळा ना. तुम्हाला झोप लागत नाही ना? तुम्हाला कोणी सांगितलं? आता डिग्या भेटला आम्हाला, तो म्हणला डेपुटी लयच नर्वस आहेत, त्यांना ना असं जगूच वाटा नाही. सांगितलं की ठीक साऱ्या गावामध्ये. नाही गावात नाही सांगितलं, पण होईन आता जाले नाही ऐकलं म्हणजे. लोक शांत राहत नाही तुमचं. हा राव काय मला आता तुम्ही माझ्या जवळची मित्र आहे, तुम्हाला सांगतो मला आहे ना पाठा 2-2:30 वाजता जाग येते बरं का. जाग आली ना मला काहीतरी होतोय का काय बरं का. धाडधाड होती आणि अंग गरम होतं, कधी अंग गार पडतं आणि नुसतं असं वाटतं श्वास बंद मारायला लागतो. कधी कधी वाटतं माझा श्वास बंद होतोय काय, मला अटॅक येतो काय, आणि नुसता घाबरतो मी. बायकोला बी उठत नाही. 100% माझ्या आज्याला असंच झालं. 100% माझ्या आज आहे ना रात्री झोपला 3 वाजता ताटक्या सुद्धा सगळे घरचे जागे मोठ का तू शिवळायचा. मग मी उळत नाही, मी नाही उळत. मी फक्त आहे ना मी मनातल्या मनात आहे ना मला असं भीती राहते. चल बिचल होती, बुद्धी चंचल होती. बुद्धी म्हणजे इतकं बेचैन होते, कायच करावं काहीच कळना. अवघड झाला राव डेपुटी. आता तुम्ही म्हणलं मग बाहेर वासा म्हणजे नेमकं काय अहो बाहेर वासा कुठं गाडीवर चालले कुठं अचानक उभा राहून आपले सहज बा माणसाच्या डोक्यात नसतं. नाही नाही करतं आपलं. तिथं म्हणजे कसं असतं, तिथं एखादी म्हणजे कोणाला पुरलेलं असतं, कोणाला जाळलेलं असतं, आपल्याला माहित नसतं ना बाहेरच्या जागेचं काही. आता आपल्याला कसं मसानवाटा माहिती, आपण जातो का तिकडं नाही जात, तसं बाहेर गावात काही माहित नसतं आपल्याला. आणि मग ते काय होतं तसं आपण काही केलं का मग ती जी आत्मा असते ना ती माणसाच्या मागायला काय आत्मवित्मा नाही राव, मला काहीतरी होतंयच राव. मग तेच म्हणतोय ना काहीतरी होतंय. ती धाडधाड करते आणि असं नाही का अंगार पडत नुसती भीती वाटते राव कायची. मला पहिलं काय बाहेर किती धडधाकड माणूस होतो मी. मग दवाखान्यात काऊन नाही गेली तुम्ही? मला दवाखान्यात जायची भीती वाटायला लागली. अहो तुमच्या डॉक्टर काही सांगतो काय. पापने मग आता मला काय म्हणायचं, दवाखान्यात गेलं तर कळन ना बीपी आहे का, शुगर आहे का, काही झालंय का, कळन ना आपल्याला नेमकं. ते बीपी निघन म्हणून मला भीती वाटायला लागली. हे असं आहे आता. मग आता काय करावं? डॉक्टर काही सांगतोय काय मला, डॉक्टर म्हणतो काय तुम्हाला अटॅक येईन असं तसं. मला मग ते होईन ना, जर बीपी वाढलेला असला ना तर मग अटॅक येतो. शुगर वाढलेला असली का तर मग पुढचे आजार वाढत येत, आपल्याला कंट्रोल करता येईल ना. ते येड आहे काय असं बाहेर वाशाचं कुठं दवाखान्यात नीट होतं वय किती खर्च करणार किती बी. निघतच नाही काही. माझ्या आज्याने 3 लाख रुपये घातले, आज्याला गुन्हा आला. दवाखान्यात गेलं का रिपोर्ट नील, दवाखान्यात गेलं का रिपोर्ट सगळं नील, नील. सगळं नील. आणि माणसाला त्रास आहे तो आहे, त्रास आहे तो. ते बाहेर वर्षाच आहे. मग ती आता काय करायला पाहिजे बरं याला? काय करायला पाहिजे म्हणजे कुठं तरी बघायला देवऋषी वगैरे एखादा बघायला ते पाहिजे. देवराशी नको, ते नको. ते काही कुठाने करून ठेवतात मला काय नको. कुठाने मग झोप लागन का नाही कुठाने बघितले तर. हे झालं आपलं सांगायचं काम आहे, आपण सांगितलं ते नाही ऐकत, आपण काय करावं? जा बरं तुम्ही मला घाबरून देऊ. जा बरं. घाबरून नाही. नाही तुमच्या पापण्या सुद्धा वाढल्या 2-3 दिवसापासून नाकापर्यंत अरे यायला झोप बसल्या. नाही यार, त्याच्यामुळे पापण्या लांबले असते. मग तुम्ही झोपा ना. झोप तर येईना राव. हे असं आहे. झोपलं का असं वाटतं मला झोपच येणार नाही, यायच्या झोप येत. विचार आधीच करते ते, झोप येणार नाही मग कशी झोप येईल? मला कळत आहे राव पण तुम्ही काय काळे करणार? मनुके खा ना संध्याकाळी झोपायच्या आधी, मग काय होईल? काळ्या मनुक्याने झोप येते. काळे काजू बी खायला काय कमी आहे करावं, बायको सारखं खायला देते. काळे खायचं बी नाही काही. मग काळे काजू नसतात का? मी नाही ऐकले बघ का. काय खारखा असतात काय? काळ्या खारका असत्या. तुम्ही जा बरं, मला बसू दे निवांत जा. तुम्ही मला घाबरू नका. जा बघा आपण आलो त्यांच्यापाशी, चला बोला 2 शब्द. तुम्ही दुसरं घाबरून द्यायला लागले मला. जा घाबरून जाटक्यात जायला बसले माणूस. ए, उठ उठ बरं, उठ तू उठ. माय मारण्याची वाट बघा काय. काही कसं बोलतो रे. चल, मला राहू दे माय. अरे मा काळजाचं पाणी केलतंय माणसाने. चले बाबा आपल्याला काय करायचं. बाहेर वासा झालाय आणि भूत लागले. यायला भूत काय असं याच्यावर येऊन बसलं काय माझ्या अंगोट. मग काम काय सदा बोला. मग काय सदा भाऊ तुम्हाला काय माहित झालं का? भेटायला गेलते की नाही? म्हणला काही विमान अपघात झाला, काही हेलिकॉप्टर अपघात झाला. हो नाही हो, ऐका असं काही बोला तुम्ही. आपल्या डेपुटीला काय डेपुटीला लय का सवी झाली ती. वर्ग झाले का काय डेपुटीला? ऐका तसं नाही, काय त्यांना काय म्हणजे करमानच सारखं डोक्यात विचार येतो, मरतो का काय, अपघात होतो का काय, काय काही बी असं बुग येड्यावानी बोलत येत काही बी. त्यांच्या पापण्या बी वाढल्यात मी निळून बघितलं. हा यो मग बाहेर कमर वासा वाढले झाला. असते. बाहेर वासा. बाहेर बसा. आईला भूत लागला असं. अरे भूतापेक्षा तुम्ही परवडले ना. तुम्ही काय कमी भूत आहेत का? असं काहीतरी थोडंफार. असं माणूस निघता घाबरत होते म्हणलं, मी आज त्याला काहीतरी होणार आहे. हो, चला बरं आपण. एवढं हे चल चल चल. आईला असं कस काय नसतं होत, काहीतरी दाखव इकडे. आईला माणूस फारच खचल्यावानी दिसायला लागला का? असला म्हणजे झोपत नाही माणूस, त्यांची झोप अचानक उडती. तुम्ही सदा बोल घेऊन आले का आता? काय करा. हो झालंय काय हे म्हणले आपल्या गावचं नाक आहे ना त्यालाच काहीतरी दुखणं झालंय.
म्हणलं का झालंय हे विचारलं पाहिजे, मग औषध पाणी करता येईल. काय राव सदा भाऊ, मला 2-4 दिवसापासून आहे ना झोप येत नाही, मनात वाईट विचार येत राहतेत आणि असं वाटतंय काय होते काय, मला अटॅक येतोय काय, मग मरतो का काय, मला हे असंच म्हणते सारखं हा ना ब्या वाटत आहे त्यांना. धाड होते राव छातीत. काही आणि इडी अशी एक अनामिक भीती भरली मनामध्ये. काय होतंय का काय? काही ईडी सीबीआयचं ऑफिस येतं का काय स्वप्नात? काय नका राव टिंगल करू, एवढी ईडी सिंगल ईडीचं ऑफिस यायला एवढं आपण येत का काय? काय घोटाळा आहे का काय मोठा? नाही राव. त्याच्यामुळं होऊ शकते धडधडच्या रेड पडन. पैसे ठेवले काय घरात जादा कमी, नाही राव, डेपुटी बँकात ठेवा पैसे, बसन टॅक्स, काही त्या डिग्याचे नाव टाका, काही ज्याला टाका, काही श्याम. आपल्या नको भाऊ, उलट सदा भाऊ हा. त्यांचा काही घोटाळा असला ना आम्हाला त्यातून वाचवा भाऊ. अयो फोन करीत असते आम्हाला कॉल काही मध्ये नका राव घाबरू उगाच. घोटाळा नाही अयो, काही. नाही 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 मी काहीच कोणत्याच घोटाळ्यात नाही, 1 रुपया कोणाचा खाल्ला नाही, कोणत्या घोटाळ्यात पण नाही. नका करीत जाऊ भाऊ आम्हाला, तुम्ही ऐका call मध्ये त्याला फोनचं व्याव वाटत आहे, तो सीडीआर चेक होतो ना, ते काय म्हणते ती. कॉल डिटेल रेकॉर्डिंगचं सगळं. तुम्ही कुठं कुठं फोन केले, तुला फोन येतात म्हणल्यावर दागेदोरी तो यापर्यंत बी येऊ शकते जर असेल नाही तसं नाही तर. नाही उगा काही नका घाबरून ते राव. साधा आम्ही भाऊ, लय हा. मला तर वाटतंय ना बाहेर वसा झालेला आहे. या खांदा आत्मा कसा तृप्त राहतो, हा हा या खांदा गोंडस माणूस जर दिसला हा. तर लगेच कॅप्चर करतो लेडीजचा. तसं डेपुटीला म्हणजे हाडळ म्हणते त्याला. आढळणी डेपुटीला धरलेला असेल. हे कारण गप्प हे झाले तू सदा वास असतो होय. तिचा आत्मा नाही, तृप्त कसं- नाही ना होत. हे कसं आहे आता तुमचं रंग रूप गोमट आहे जरा थोडं बाळशेदार आहे. आता चांगल्या चांगल्या बाया तुम्हाला बोराळ्यात म्हणलं हाडळ नेलं तर वाटणच ह्यो माणूस चांगला आहे. सदा भाऊ वाटू ए, शकतं. जास्त नका करू राव काही पण. हा बाहेर कुठे बी उभे नाहीच. हा बहिणी. अहो बेन लगी नका करू. आयला वो बेनी गडी माणूस मग काही उपलं कसं काही चाललंय? सांगत काही मी बी उपलं- गणगणित काय कोणची हाडळी काही कसा मनात भीती घालून देतो रे नालायक वानाचे. मनात भीती नाही घाली मग? डेपुटी. ते असतं माझ्या आजाला मग तिने धरलं होतं ना. हा. त्याचा गोंडस तुला आजा उच्चा पुरा. साऱ्या दुनियात मसन वाट्यात मटण खाणारा त्याला धरायचे नाही तर काय होते. मी गावात जातो मसन वाट्यात. तब्येतवान अहो वाटतो. मसन वाटत नाही. चिचाचं झाड असतं, वडाचं झाड असतं, आंब्याचं बी आंब्याच्या याच्यावर नसते आढळ, लटकलेली असते सदा भाऊ. ती. चिचाच्या आणि सदा वडाचं. भाऊ, छातीला हात लावून बघा बरं माझ्या धाड वाढते का? कसं वाटते थांब ना. ए, छातीत हात छातीत लावतो काय? दाबून टाकशील तू धडधड ऐकतो का छातीत चोपितो? वाढते ना थोडी धडधड वाढते ना. वाढी वाढी माझ्या कानात पडून राहिली. वाढली. काय करावं बरं आता याला? काय सदा करा भाऊ कम असं होत असं 100% हाडळीन आली. 100% त्यांच्या बदामाच्या झाडावर बसलेली हाडळीन. मला तिथून खडबडा आवाज चर्चा येतो. झाली ना आपली ए, तो त्याच्यामुळं. कानात बदाम कोंबू आणि चार- गपणार राव चार- हाडळीचा विषय सोडणार राव. हाडळ हा? त्यांच्या मनात येडं इद्र येतं. पण तुम्ही आहे ना मला वाटतं काहीतरी कोणत्या तरी गोष्टीचा जास्त विचार करीता. ते रस्त्याच्या कामात विचार सदा भाऊ आहे ना बरं का ए रस्त्याच्या कामाचं म्हणजे घोटाळा गेला बिटाळा मला आहे काही ना मला असं विचारच म्हणजे काय येतं तेच कळत नाही. अचानक असं वाटतं अनामिक भीती तयार होती. मी वाटायला चाललोय मग ऍक्सिडेंट होईल काय बरं का मग गाडीत बसलं Right. गाडीत Accident बसलं मध्ये तर- हाडळीन मिळालेली गाडी असेल. गप ना हाडळ बंद कर ना याला बंद करा राव हाडळ उठ गाडी. गाडीत येते का आढळ? गाडी ती वाहनात नाही येत. माझं सांगायचं काम आहे. नाही तू आहे पण वाहनात नाही येत. ती पायी पायी चाललं जर आलं मनात तर आढळ. आता हे गाडीत बसलेत तरी बी यांना भीती वाटत नाही. नकान लाव तर काही लाव मी काय सांगतो ते ऐका ना राव. हा, नाही, मला आहे ना अनामिक भीती म्हणजे कोणची मला असं वाटतं रस्त्याने चाललो तर मागून येऊन कोणी मला धडकत काय बरं का मला ठेस लागून पडतो का काय मग अचानक पडून साप येऊन मला चावतो काय अचानक काही मनात येतंय माया. मोबाईल बघता ना, हा ना मोबाईलमध्ये जे जे असं ते मनी वशे हम्म. ते स्वप्नी दिशे. शेवटचा व्हिडिओ जर तुम्ही चांगला बघितला ऐश्वर्या राय माधुरी दीक्षित तर वेगळं आहे. आता तुम्हाला मग मोबाईलमुळे बी नाही म्हणल्यावर आता गाडी कसं काय धडकन भाऊ यांना काय? हो ते त्या हाडळीने तिथं धडकलेली उठ रे असते. उठ वरतोय हा, राग येतो. उठ उठ मला काय म्हणतो डेपुटी तुम्ही एखाद्याची गाडी धडकवली नाही ना? नाही हो काहीच नाही राव मला अचानक झालं यार असं. पुढे बारी बिरला गेल ते काय मग त्याचं काही उठ रे डोक्यात- उठ इथून, उठ तुम्ही नाही हो, येऊ अहो शंका बाईक बाईकून तर ऐकलं तर अजून दुसरं माया मग राहतो. शंका आहे. काय शंका आहे काय ते? बाहेर जातो का मी
मग तर मला वाटतंय ह्यो म्हणतोय ना मग ते बयाचं याच बाहेर वाटत ब्लॅकमेल नाही करतात सदा भाऊ बया ब्लॅकमेल करतात गेले मग तिथं फोटो बिटो काढलेले असतात ना मग ते पैसे मागायचे टेन्शन नसतं आला ना वान माऱ्या रागाचे आहे. मी गावात तमाशा आला तरी तमाशाला जात नाही. तू सांगतो मला सारखा चाटळ आहे का मी? आणि त्यांना म्हणजे तिथं- नाही नाही चाटळ? अहो, चाटळ? आपली गावरान एप्स्टीन फाईल मध्ये यांचं नाव आहे का काय भीती वाटत असेल तमाशाबारीचे फोटो तुम्ही नाही एक काम काढले करा, कोणी तुम्ही जा बरं. माझे मला भाऊ, त्याचे सोडून दे जा. आता माझ्या लक्षात आलं बारी फाईल चॅटिंग 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 मोबाईल. अशी चढा 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 मोबाईल वर चालत येत ना उठ 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 इथून. अहो तुमचं आम्ही उठ तो सारखा समजतो काय मला? डेपुटी, उठ. अहो किती वहिनी सोन्यासारख्या कशाला चॅटिंग करीता कोणाशी बायकोच्या हातात मोबाईल असतो. मी त्या भानतात पडतच नाही. तुम्ही उठा. तुम्ही मला दुसरा अहो त्यांना फक्त व्हॉट्सअप माहित असेल ते स्नॅपचॅट आले कुठे कुठे परत हिडन आले दुसरा व्हॉट्सअप पण त्याच्या खाली तिसरा व्हॉट्सअप असतो. त्या माऊलीला काय समजून द्यायचे तुम्ही आम्हाला समजा ना ग्रामपंचायतीत काय चाललंय आणि त्यांना व्हॉट्सअप ते दुसरं व्हॉट्सअप आहे ना ती गावच्या ग्रुपचं आहे ना ते ताई बघत असते ना हा, वरच्या वर आपले. तुम्ही उठा. तुम्ही नाही का आमच्या घरात भांडण नका लावू. हे उठा. नका सांगू बाकीचं मला भराळूच नका. हे बघा डोळ्याच्या पापण्या ऑटोमॅटिक वाढू राहिल्यात आणि माणूस कसा वसकतोय हाडळी सुद्धा एखाद्या नवऱ्याला वास हाकले असेल तो नवरा मिळाला असेल आणि ती मेली उठ रे असेल. उठ रे शंभर उठ. टक्के काय तर- बरं जालू भेटायला आलो एवढा आहे ना नारळ देतो तुम्हाला टाइम भेटला पाणी निघालं तर पाणी धरा भाऊ तुमचं पाणी नारळ. निघालं तर पाणी प्या नाही तर फोडून त्याचं खोबरं खा गुण येऊ शकतो. नारळ लय जोर राव. नारळ घेऊन येता काय? नारळ मारिता का काय? मौतीला फोडीता काय आमच्या नारळ? अहो कशाला नारळ अहो, घेऊन? थंडर. ते नारळ नको मला. जा घेऊन नारळ तुमचा. मागच्या वेळेस नारळ पाणी पिलो ना सर्दी झाली मला. गरम झाली आता पाय सुद्धा ह्यो हाडळी. पक्का आयुर्वेदिक झालेलं आहे वाळलेलं आहे नारळ. तुम्हाला मागच्या वेळेस वल्ल दिल तर मला शंका होती तुम्हाला सर्दी झाली असेल. ही घ्या डोक्यातले विचार सगळे जातील. अहो ही श्रीफळ आहे. श्री परम श्री 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 नाही श्री 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 गणेश जा बरं. आणि त्या नारळाचा रागरा जा. करू नका. देवाचं फळे ती सांगितलं तसं करा बघा काहीतरी होईल फरक. जरा उठणार ए, डोळ्यात उठणार बोटं आहे. घालशील. डोळ्यात बोटं उठणार, घालशील. उठणार. चल हो. अरे साधा भाऊ आले काय माहिती भरली मग माझ्या मनामध्ये. आणि नारळ का म्हणून आणते सदा? घरी बसू नका ते बाहेर वाच बीस काय मला वाटत नाही पण डॉक्टरकडे जा. नेमकं दुखणं काय आहे डॉक्टरच्या लक्षात येईल. डॉक्टर कडे जाऊशी वाटणार राव. आव डॉक्टरकडे जा. तुम्हाला ग्रामपंचायतीत येऊशी वाटत नाही ना चांगली गोष्ट आहे येऊच नका. थोड्या गावाच्या कटकटी डोक्याला घेता डॉक्टरकडे जा. आईला आलाच अरे झालं बाहेर बसायचं नाही बाबा. ते कसं होते तुम्ही दिसायला गोंडेस येत ना शंका येते. हाडळं असली खरी माझा तर विश्वास नाही पण असली तर लागू शकते. चांगल्या चांगल्या बायांना भरळ पडेल जपून. चमक निघते काय? काय होतंय ठीक आहे. ठीक आहे. धडधड वाढते का? बघ रे माहिती धडधड वाढली का? नाही वा डेपुटी. मला असं घाम आल्यासारखं होतं. बघ ना राव. हे बघ ना गार अंग पडलंय. अहो तुम्ही टेन्शन लई जाता राव. काय कळणार मला? काय होते का काय कळणार राव? तुम्ही आराम करा बरं चला. अरे आराम तर नको ना राव. मी काही झोपलो बिपलो मग काही झालं मग अहो काय नाही होत. काय कळणार भाऊ मला. एक काम करता तू काय? तू कोणाला तरी घेऊन येतो का गावातून? साधा बोल जाय बरं. साधा बोला. बरं पाहतो मी. डेपुटीने तुम्हाला बोलले. हा आणि पटकन पटकन आण. हा मला दवाखान्यात जावं लागत काय? गौऱ्या न्यावा नाही याच्यावर गाडी घातली गौऱ्या कोणी. अरे अरे हो, सदा भाऊ अहो तुम्हाला मी घरी पाहायला दिलो आणि तुम्ही अशी हिंडता बाई. मला कशाला घरी बघायला गेला आता माझ्यात काय आहे बघण्यासारखं. अहो पडण्यासारखं नाही ते डेपुटीला इतका त्रास हो राहिलाय ना आणि त्यांनी बोलवलंय तुम्हाला. डेप्युटीला त्रास होतोय. हा चला ना मला पण ते समजावून राव नेमकं काय झालं तुम्ही चला ना. चल बरं. अरे 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 डेप्युटीला झालंय काय? आले का सदा भाऊ? पाहा सदा भाऊ, बसा काय बसा. लयच कस तरी होतं राव. अस्वस्थ वाटत आहे मला. तुम्ही निघून गेले ना मला विचार केला ते जाल्यामध्ये हाडळ लागली. तुम्ही म्हणता काय होते का काय मला काहीच कळणार राव. अहो ते विचार करूनच झालेलं आहे सगळं हा ना ही. राव, काय मला का विचारच जाय ना राव मनातलं.
काय आलंय मोबाईलचा वापर लय दिसतो तुमचा डेपुटी. कधी ग्रामपंचायतीत आलं का ते वर खाली चालू असतं. आता काय बघत असतो राव टाइमपास, आता काय माहिती आवड बाकी नाही. टाइमपास नाही, तसंच होतं. पहिले पोरं जातेत लग्नात वरात येत टाइमपास म्हणून बियर घेतेत, मग दुसऱ्याच्या लग्नात, मग जत्रात वाढत चालतं दारू. तसंच मोबाईलचे थोडा वेळ बघू. तुम्ही आता डिग्या सांगत होता 12 1 2 वाजतापर्यंत मोबाईल म्हणल्यावर झोप येत नाही म्हणून बघत असतो राव ते. झोप येत नाही म्हणून मोबाईल बघता म्हणून झोप येत नाही. हे गोळ झाला सगळा. विचार कमी येत राहते मला, काही होतंय का काय असं कम. नाही ते काय आहे, विचार करायचाच नाही गोष्टीवर, मोकळं सोडून द्यायचा. की मग असं झालं, मला गाडी धडकली, तर मग मी गाडी चालवायची कशी, मग कोण धडकीन बुवा. आणि मग गाडी चालायला बसलो का तीच मनात विचार सोडून द्यायचा. तुम्हाला आहे ना चिंत्या रोग झाला, त्याला इंग्रजीत एन्झायटी ती बाकी काही नाही. एवढा धडधाकट माणूस. अहो मी एखाद्याला राव गार करेन इतका निबार माणूस आहे मी, आणि अचानक हे कुठून माझ्या मानशिबला आलंय. नाही धाड नाही. तुम्ही आम्ही 5-7 हजाराचे मोबाईल 7-7 वर्ष, तुम्ही 6 महिन्याला मोबाईल बदलिता. तुम्हाला मग तो पुढला व्हर्जन, मग त्याच्या पुढलं व्हर्जन, काय त्या मोबाईलच्या व्हर्जननी माणसाचं व्हर्जन सगळं बदलून गेलंय. तुम्ही काय करावं मग आता. तुम्ही व्यायाम करा. मला सकाळी आहे ना, सकाळी फिरायला जायचं. नेटपेक्षा थेट भेटीवर जादा जोर द्या, मन मोकळं होते. मोबाईलमध्ये एकतर्फी चालू असते सगळं, आपण बघतो गुततो. पोरांनी फाश्या घेतल्यात त्या मोबाईलच्या नादी लागून. ते मागं नाव सगळा गेम आला, कोणी वरून उडी टाकीत. येता आत्ता पेपरला होती कुठं कुरियाला जायच्या पोरीन म्हणल्या, मजल्यावरूनच उड्या टाकल्या, गेल्या ना बहिणी. बाबू ज्यादा मोबाईल बघू नका. मी गेम बिम नाही खेळतो. अहो गेम नाही हो, गेमच आहे हो. तो हार्ड आहे सॉफ्ट आहे, पण वाटचाल त्या दिशेने. तुम्ही मोबाईल 9 पर्यंत पाहायचा. पेपर घ्या, पुस्तक घ्या, हरिपाठ घ्या, वाचा. तुम्ही म्हणता ते बरोबर राव. हे ना मोबाईल कमी करतो आणि जरा वाचन, पुस्तक, व्यायामावर, मेडिटेशन याच्यावर भर देतो जरा. काय होतं हेच नाही अहो, एवढं मी लोकांना समजून सांगणार राव माणूस, आणि मीच हे झालो. बरं ठीक आहे. मोबाईलवर ऍक्सिडेंट म्हणलं का मनात आलं ना तुमचा, हा ना, ऍक्सिडेंट हे होतो हा का, ना. मग त्याच्याच रील बघायच्या. त्याची कसा चर्चा ऍक्सिडेंट बसते होतोय, कसा ऍक्सिडेंट, ट्रका कशा ओव्हरटेक करताना पडत यात, हा. गाड्या कशा गुतत यात, आणि तुम्ही बसले तुमच्या डोक्यात येतो आई आपली मागून आपलं होतं गुतती, का काय? पुढून गुतती, कोणी ठोकीत आहे. ते ना ते बरोबर आहे. मी आता मागाशी व्हिडिओ बघितला ना अंतर्मनात एखादी गोष्ट बसली का तीच राहते म्हणते. अहो मनी वसे ते स्वप्ने स्वप्ने दिसे. मग पाठ 2 वाजता जाग बसलं टुळू बघत, अहो, मग भीती झोपच वाटली घेतलाच मोबाईल. हा, झोपच येत नाही. आणि असं कधी कधी वाटतं ना की काही होतो का, अटॅक येतो का, श्वास कोंड होतो, आणि नंतर वाटतं मग थोड्या वेळ शांत बसलं का होतं, पण ती भीतीच राहते मनात. माणसं जाते काही दिवसांनी. किंवा आजार नाही, व्यसन आहे. या व्यसनानी सुद्धा माणसं जाते ना. तुम्ही कमी करा. गावाने काय घ्यायचा आदर्श आहे तुमच्यापासून. जर उद्या काही झालं बरं वाईट, लोक म्हणतील कशाने गेले ते मोबाईल लय बघत होते त्याच्यातूनच काहीतरी झालं. तसं करू नका. आता 9ला आहे ना, बंद म्हणजे बंद. नाही मोबाईल बंद करतो, नेटच बंद कर. ती काय होतं मधीच येतं टुंग का बघितलं, हा ना. टुंग का बघितलंच. तेच झालं. काय आहे त्या याच्यात. आता आहे झोपायच्या टायमाला तुम्ही बडबड बिडबड करायची नाही बरं का. मी आपला बेडरूम मध्ये झोपला, झोप लागली ना मग निवांत मला झोपून द्यायचं. आणि सदा भाऊ, आता जरा थोडच्या हे करतो, भ्यायचं काय कारण नाही त्याच्या आपल्याला काय अहो, होतं. प्राणायाम आहे ना आपलं, योगा करायचा, मन शांती, मन इथं असं एकाग्र करायचं असं. त्याला आता मी करायचो पहिले प्राणायाम, पण आता हे इथं जरा दुखावलंय, इथं बी दुखावलंय, आता होत नाही तुम्ही वयाने. जरा सकाळच्या पर्यंत येत जा ना, आपण दोघं फिरायला जात जाऊ. या उद्यापासून. मला मस्त फिरूशी वाटत आहे. मग मन माझं लय उत्साही आहे, हा शरीर साथ देत नाही. आता तुमचं कसं आहे, तुमचं अजून रिमोट केलेले टायर नाहीत नव्हे. आमचे रिमोट करून आतले दोरे उघडे पडून परत रबर, याच्यामुळे तर झालेलं आहे. नाही एक काम करतो आता आहे ना, ही सगळी मनाची भीती आहे. तुम्ही म्हणते ते बरोबर आहे. मोबाईल कमी करतो हा आणि स्वतः अध्यात्मावर बी जरा थोडा भर देतो. हा. थोडं पुस्तक वाचन, थोडं मेडिटेशन बस. आणि आपलं कामाची काम. आणि घरच्यांबरोबर गप्पा मारी जा. त्या मोबाईलवर चॅटिंग बिटिंग करीत असले करणार तर नाही तुम्ही,
करीत असले तर करू नका. त्या चॅटिंग मध्ये काही नाही हो, सगळं मृग जळ आभासी व्हर्च्युअल ते खरं नाही. चॅटिंग अँड फिटिंग मला थोडी कॉमेडी बघायची आवड आहे, पण ते व्हिडिओ येतात पुढे त्याच्यामुळे अहो कॉमेडीत एखादा उघडा नागडा येतो, एखादा बारीचा येतो, एखादा वारीचा येतो, ढकलावलं का आपोआप मध्येच येतो तो. आता मोबाईल नाही काय नाही, मोबाईल फक्त कामापुरता आणि या 2-3 गोष्टीकडे लक्ष, विचार करायचा नाही, चिंता करायची नाही. चालू ग्रामपंचायत मध्ये आता भेट नसतो मी.